राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील 15 महत्त्वाच्या ठळक बातम्या. नोकऱ्या द्या अन्यथा मंत्र्यांचे पुतळे जाळू, मनसेचा इशारा. 80% नोकऱ्या स्थानिकांनाच, मनसे राबवणार सही मोहीम. 17,531 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. पारशिवनी तालुक्यात 16,440.45 हेक्टरवरील पीक सुरक्षित, नुकसान भरपाईसाठी लाभदायक. मनपाला हवे 1,000 कोटी, या बदल्यात शासनाकडून मिळणार तब्बल 30,000 कोटी रुपये. पालिका 20,000 झाडे लावणार. वैजापूर येथे माझी वसुंधरा अभियान, वृक्ष लागवडीस सुरुवात. शेड गायब, 20 जणांना नोटीस. पोखरा पोखरले, कन्नड तालुक्यातील 43 गावातील 20 शेडनेट झाले गायब. छावाचा शेतकरी आसूड मोर्चा, शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात टाळाटाळ. शेतकरी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मांडल्या विविध मागण्या. भरतीसाठी येणाऱ्या आवश्यक सुविधा द्या, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. 11 ते 23 ऑगस्ट दरम्यान सैन्य भरती मेळावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विदेशी मांजरी पाळण्याकडे कल. देशी मांजरीबरोबरच शहरातील अनेक घरांमध्ये विदेशी मांजरीचा डोल. कीटकनाशके फवारताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, तालुका कृषी अधिकारी दीपक सोमवंशी यांचे आवाहन. जवाहरच्या 19,445 बहिणीचे अर्ज पात्र. विक्रमगड 17,023, मोखाडा तालुक्यातील 13,871 अर्जाची निवड. SRAसाठी 9,820 झोपडीधारक ठरले पात्र. कामराजनगर, रमाबाई आंबेडकर नगरमधील रहिवाशांना भाडेपोटीचे धनादेश वाटप होणार. आता भक्तांना मारुतीरायाच्या दर्शनाची ओढ. दक्षिण मुंबईत लागते भक्तांची रीघ. मंदिर सजावटीला वेग. श्रावण महिन्यातील पहिला शनिवार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, भविष्यासाठी आजची गुंतवणूक. युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी पाऊल. हिंदू मंदिर रक्षणासाठी पावले उचला. बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीचे केंद्राला साकडे. लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन जाहीर करा. पालघर होलसेल मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सकाळच्या नाश्त्यापेक्षाही खर्च झाला महाग. दर वाढूनही शौकीनांचे व्यसन सुरूच. तलब भागविण्यासाठी एक दिवशी करतात 90 रुपये खर्च. चिमूर तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर. तरुण मोबाईलमध्ये व्यस्त, पालक चिंताग्रस्त. समाज माध्यमावर ॲक्टिव्ह. विद्यार्थ्यांसाठी एसटी बस त्वरित सुरू करा. कुणबी समाज संघर्ष समितीची मागणी. आगार व्यवस्थापकांना निवेदन.